शेतकरी मित्रांनो, आज मी आपल्यासाठी खूप मोठी बातमी घेऊन आलेलो आहे। ती बातमी म्हणजे शेतकरी कर्जमाफीची। राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी महत्त्वपूर्ण घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की राज्य सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची लवकरच अंमलबजावणी ही केली जाणार आहे। या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर एक उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आलेली असून या समितीमार्फत फक्त गरजू आणि खऱ्या अर्थाने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। म्हणजेच काय, शेतकरी कर्जमाफीवरती काम करण्यासाठी शासनाने एक समिती स्थापन केलेली असून यामध्ये फक्त पात्र आणि खरोखर गरजू असलेल्या शेतकऱ्यांना येणाऱ्या कर्जमाफीचा लाभ हा महाराष्ट्र शासनामार्फत दिला जाणार आहे। कर्जमाफी निवड प्रक्रिया यामध्ये फक्त गरजू शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केले की मोठे फार्म हाऊस उभारणाऱ्या व उच्च आर्थिक क्षमतेच्या शेतकऱ्यांनी घेतल्याच्या कर्जाला माफ करण्याचा शासनाचा कोणताही विचार नाही किंवा अशी कोणतीही कर्जमाफी ही मोठ्या शेतकऱ्यांना लाभ देणारी भविष्य काळात करण्यात येणार नाही। फक्त गरजू व खऱ्या शेतकऱ्यांनाच या कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी समितीचं काम हे चालणार आहे।